माननीय भाऊ तोरसेकर यांना प्रदान करावा। रोख रक्कम 41,000 रुपये, सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन भाऊ तोरसेकर यांना सन्माननीय भाऊ तोरसेकर यांना अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचा मित्रांनो, आता सगळ्यांची नावं घेत बसत नाहीत कारण वेळ खूप झाला. पण सुरुवातीला एक गोष्ट सांगतो पत्रकारितेच्या निमित्तानं. मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता आणि मला गंमत अशी वाटते की त्याच्यावरून हिंदीमध्ये जवळजवळ 60-65 व्हिडिओ माझा आधार घेऊन जाते. तेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला रिक्वेस्ट करेन, पुढच्या वर्षीपासून इलेक्ट्रॉनिक काय आणखीन कोणालाही करा, पण ही सूत्र असतात ना, सूत्र, त्यांना पण एक पुरस्कार द्यायचा. म्हणजे तो द्यायची गरजच नाही, कोण सूत्र कोण असतो काही पत्ता नाही. म्हणजे तुम्ही घोषित करा की या पेपरची जी सूत्र आहेत त्यांना घोषित, ती सूत्र कोण समोर येणारच नाही. त्यामुळे द्यायची गरज नाही, बिनखर्चिक पुरस्कार तुम्हाला देत आहे. तर सूत्राचा जो अनुभव मला आला तो मग मी तुम्हाला एक शेर सांगतो. तो शेर खरा सुप्रीम कोर्टात केस चालू असताना मी ऐकला. जे भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता, त्यांनी फार सुंदर एक कपिल सिब्बल काहीतरी बोलले आणि तुषार मेहताने सांगितलं, दूरियां बढ़ती गई, दूरियां बढ़ती गई तो गलतफहमियां बढ़ती गई, उसने वो भी सुन लिया जो मैंने कहा भी नहीं. सूत्र ती असतं. तर मग सूत्रांनी काय सांगितलं, ते कर्णपिशाच्याला ऐकता येतं आणि ते कर्णपिशाचं बहुतेक सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे असतं. त्यामुळे काय बोललं. आता योगायोग असा आहे की रुंडे साहेब आणि कडू दोघेही EVM बद्दल बोलले. तेव्हा मला असं वाटतं की EVM बद्दल थोडा खुलासा करणं आवश्यक आहे. कारण मी 57ला दुसऱ्या निवडणुका झाल्या, त्या दुसऱ्या निवडणुकांपासून निवडणुका बघत आलो आणि सुदैवाने अजूनही स्मरणशक्ती शाबूत आहे. त्यामुळे अनेक गोष्टी लक्षात आहे. म्हणजे आमच्या मतपेट्या पळवल्या, आमच्या मतपत्रिका पळवल्या, इथपासून सगळं ऐकत आलं. 53 वर्षापूर्वी जेव्हा इंदिरा गांधींनी 71च्या निवडणुकीमध्ये प्रचंड टू-थर्ड बहुमत मिळवलं, तेव्हा बाळासाहेबांनी शिवाजी पार्कला उभारून सांगितलं होतं, हा बाईचा नाही, हा गाईचा नाही, हा शाहीचा विजय. इथपर्यंत सगळं ऐकत आलं. तेव्हा EVM वगैरे नव्हतं, बॅलेट पेपर होतं, पण तक्रार होतीच ना. त्यामुळे ज्यांना तक्रार करायची असते ते तक्रार करणारच. तुम्ही कुठल्याही सिस्टीम आणा. पण त्यानिमित्ताने एक गमतीशीर, मी गोष्टी सांगणारा माणूस आहे, भाषण तत्त्वज्ञान मी फार सांगत नाही. रंगराव आणि पतंगराव हे दोघे मित्र होते आणि रंगरावाच्या मुलीचं लग्न होतं. आता गावातलं लग्न असले की तुम्हाला माहिती आहे, शेजारी पाजारी सगळे मदत करतात. रंगराव आणि पतंगराव सांगितलं, बाबा असं असं आहे, मुलाकडचे लोक येणार आहेत, तर मदत लागेल अमुक तमुक आणि काय काय होते असं. मग त्यांच्या घरातल्या काही 4 गाद्या असतील, 10-12 भांडी असतील. 30 भांडी पतंगरावच्या घरची 30 भांडी ह्याच्या घरी आणलेली होती आणि झालं व्यवस्थित लग्न, जेवण सगळं झालं. 7 दिवसानंतर रंगरावांनी पतंगरावांना त्यांच्या घरी लग्नाच्या निमित्ताने जेवणावळीसाठी आणलेली भांडी परत दिली. 2 दिवसांनी पतंगरावांनी बघितलं, अक्कल आहे का, काय झालं. अरे तुला त्याविषयी लग्नासाठी तू नेली होतीस ती 30 भांडी होती, 30. हो मग काय दिली ना परत. नाही म्हणाल, तू 35 भांडी परत दिलीस. हा काही हिशोब आहे म्हणा, भांडी तर तू 30 नेली होती, मग 35 भांडी कशी परत दिलीस. तर रंगराव हा म्हणाल, तुला सांगायचं विसरलं, तुझी भांडी आमच्याकडे आणली होती ना,
ती बाळण झाली, त्यांना 5 जास्त होते म्हणून 35 परत दिली. पद्मराव म्हणतो काय फर्स्ट क्लास म्हणून. वर्षभरानंतर रंगरावाच्या मुलाचं लग्न होतं, परत भांडी पाहिजे होती. पतंगराव म्हणाले हो, बायकोला सांगितलं घरातली मडकी मातीची भांडी ठेवून सगळी भांडी लावून टाक, स्टीलची दे, पितळीची दे, तांब्याची दे, सगळी भांडी घ्यायची दिली. झालं, मुलाचं लग्न झालं, सगळं छान झालं. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, भांडी परत येईना तो, भांडी परत येईना. शेवटी 3 आठवड्यानंतर पतंगराव म्हणाला रंगराव लग्न हो म्हणाल, किती छान झालं, मस्त आहे. तर ती भांडी नेली होती. अरे हा सांगायचं राहिलं, ती भांडी नेली म्हणाली. काय आता करायचं काय. झालं कडाक्याचं भांडण, 2 मित्र भांडले वगैरे, कोर्टात गेली केस. कोर्टात जजने विचारलं भांडी मरतील कशी. रंगराव म्हणाले ह्याला विचारा बाळण झाली होती की नाही. ह्याला 30 ची 35 भांडी दिलीत मला बाळण झालं. जजने विचारलं खरं हो म्हणा. म्हणून भांडी बाळण होत असतील तर भांडी मारणार. तेव्हा EVMची ही गोष्ट आहे. ती लोकसभेला 30 आली तेव्हा भांडी बाळंत होत होती. विधानसभेला भांडी मेली. मध्ये गडबड आहे. मित्रांनो, युक्तिवाद एक असतो, निकष एक असतो, निकष एक. मग तुम्हीच सांगितलं पाहिजे की झारखंडमध्ये पण फ्रॉड झाला, आम्ही कसे निवडून आलो. बरोबर आहे. लोकसभेला आम्ही कसे वाढलो. पण हा मानवी स्वभावाचा भाग आहे. मी दुसरा कोण चुकीचा आहे असं म्हणणार नाही. दुसरा कोण, कारण 2009 मध्ये अडवाणींनी सुद्धा सुप्रीम कोर्टात गेले होते की बाबा EVM मला गडबड वाटते. पण EVM बद्दल एकदा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यानंतर तो स्वीकारायची तयारी करतो. तुम्ही जेव्हा मॅच खेळायला उतरता, मॅच खेळायला उतरल्यानंतर तुम्हाला जो अंपायर आहे त्याचा निर्णय मान्य करावा लागतो. तो कदाचित तुमच्या विरुद्ध जाईल, कदाचित तो चुकीचा असेल, तरी तो स्वीकारावा लागतो. त्यामुळे अनेक मला जे पत्रकार मित्र पण बोलतात त्याला काहीतरी गडबड आहे, लोकसभेला कधी 4 महिन्यात असं काय झालं असं विचारणाऱ्यांना निवडणुका कळत नाही. हे लक्षात घ्या, निवडणुका कळत नाही. मत बदलायला वेळ किती लागतो मित्र. मत बदलायला वेळ किती लागतो. विधानसभा 2019चे निकाल आले, निकाल फायनल होईपर्यंत उद्धव ठाकरेंचं मत काय होतं, आम्ही युतीमध्ये आहोत. निवडणुकीचे निकाल संपले, 1 तासात उद्धव ठाकरे म्हणाले माझं मत बदललं. उद्धव ठाकरेंना 1 महिन्यात मत बदलता येतं, मतदाराने नाही 4 महिन्यात बदलायचं. सांगा मला. तुम्ही जर 1 तासानंतर मी दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो म्हणता तर मग तोच अधिकार सामान्य मतदाराला असतो. आणि मतदार कसा वापरतो तुम्हाला उदाहरण देतो. 4 महिने सोडून द्या, 1 तास सोडून द्या, 1 मिनिटात मतं बदलत असतं. 1999 साली महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका एकाच वेळेला झाल्या. तुम्ही मतदान केंद्रात गेलात, मतदान केंद्रात गेलात, काय ते असतं त्याच्या सही केली, ते बटन दाबलं, लोकसभेला मतदान केलं. परत गेला, दुसरी सही केली, विधानसभेला मतदान केलं. किती फरक होता. विधानसभा लोकसभेत 4 महिने नव्हते, 1 मिनिटाचा फरक होता. लोकसभेला मतदान, विधानसभेला मतदान केंद्र तेच, मशीन 2, 1 मिनिटाचा फरक. मित्रांनो, 8% मतांचा फरक होता. ज्या लोकांनी लोकसभेला काँग्रेस आणि NCPच्या उमेदवाराला मतदान, आपलं शिवसेना भाजप युतीला ज्यांनी मतदान केलं होतं त्यातल्या 8% मतदारांनी विधानसभेला युतीला मतदान केलं नाही.
1 मिनिटाचा फरक होता. मग जो हा प्रश्न विचारतात, अगदी तुमच्या चॅनेलवर येऊन एकापेक्षा एक मोठे जाणकार पत्रकार आहेत हल्ली, तू काय विचारू नको झाले, इतके जाणकार झाले, त्यांना निवडणुका कळतात का हा प्रश्न. किती वेगाने मतदार बदलतो की हां मी लोकसभेला ह्याला मत दिलंय पण मला ह्याला विधानसभेला द्यायचं नाहीये, हे मतदार ठरवतो ना. तुम्ही जेव्हा EVM वर शंका घेता तेव्हा तुम्ही मतदारावर शंका घेता, आणि जेव्हा मतदारावर शंका घेता तेव्हा तुम्ही लोकशाहीवर शंका घेता, मतदानाच्या अधिकारावर शंका घेता. कधीतरी उलटा प्रश्न विचारला पाहिजे ना. आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो. राहुल गांधी जेव्हा म्हणाले खटाखट 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 खटाखट, हरकत नाही बाबा, ठीक आहे, पण राहुल गांधींना त्या दरम्यान पत्रकारांनी एक प्रश्न विचारला पाहिजे की मोदींनी गेल्या 10 वर्षात काही केलं नाही, मान्य आहे, पण तू ज्या खात्यामध्ये 8,500 रुपये खटाखट 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 टाकणार, ती खाती कोणी काढली? तुझ्या दादीने काढली, तुझ्या मनमोहन चाचांनी काढली, तुझ्या पप्पांनी काढली, कोणी काढली? नरेंद्र मोदींनी काढली ना. मग त्याचा अर्थ काय होतो की कधी 2034 2039 कधीतरी राहुल गांधी पंतप्रधान होणार तेव्हा त्याला खात्यात पैसे टाकायचे, तर खाती आत्तापासून काढून ठेवा. हे मोदींनी राहुल गांधीसाठी केलेलं काम आहे. एवढं तरी विचारलं पाहिजे ना. तू टाकणार बोलतोस, खाती कोणी काढली? मग यापूर्वी कोणाने काढली होती? म्हणजे बाकी सगळ्या देशासाठी मोदीने काही नाही केलं, पण राहुल गांधीसाठी एक काम केलं, बरोबर आहे? हे विचारता आलं पाहिजे मित्र, हे विचारता आलं पाहिजे. आणि विचारता येत नसेल तर तुम्ही पत्रकार, मी एक तुम्हाला कालच माझा व्हिडिओ टाकलाय, देवेंद्र फडणवीसांना मी समर्थक आहे, मी लपवत नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा 15 लाख कोटीचे MOU केले आणि आम्ही ते गुंतवणूक आणणार म्हटलं, तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही आणणार ठीक आहे, पण तो इथे कुठल्या तालुक्यात जिल्ह्यात टाकेल, तिथल्या वाल्मिक कराडचं काय? हा प्रश्न विरोधातल्या लोकांनी विचारला पाहिजे. कोणी विचारला नाही, तो पत्र माहूच विचारतोय. जो उघडपणे देवेंद्र फडणवीसाचा समर्थक म्हणून घेतो, तोच देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतो की एकाच वेळेला गुंतवणूक चालू आहे आणि एकाच वेळेला वाल्मिक कराड विषय चालू आहे. वाल्मिक कराड म्हणजे काय? खंडणी. जी गुंतवणूक येते त्या गुंतवणुकीतून नफा होईल न होईल, तू खंडणी आली दे, आणि असं झालं तर गुंतवणूक पडून जाईल. तेव्हा 15 लाख सांगू नका. वाल्मिक कराड जे जिल्हा तालुक्यात पसरलेले आहेत त्यांच्या बंदोबस्तासाठी काय करणार, हा प्रश्न मुख्यमंत्र्याला विचारला गेला पाहिजे होता, पण तो विचारण्यासाठी पत्रकार लागतात. मित्रांनो, छातीवर हात ठेवून सांग, आपण पत्रकार राहिलो का? आपण पेशेवर झालो. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमचे प्रिन्सिपल शाळेतले होते MD कुलकर्णी, ते खूप थकले होते आणि 20 वर्षापूर्वी पुण्याला गेलो असताना कोणीतरी सांगितलं सर इथे राहतात, मी भेटायला गेलो. मग ते खूप काय काय गप्पा झाल्या. तर ते एकदम म्हणाले, भाऊ तू आता एवढा शहाणा झाला संभाजी, तर मला एका प्रश्नाचं उत्तर दे, हे एवढे क्लासेस का वाढले? आणि मला एकदम, मी 9वीत होतो तो विषय आठवतो. आमच्या वर्गामध्ये एक सामंत नावाचा मुलगा होता, त्याच्या दप्तरामध्ये गाईड मिळाला. त्याला इतका बेदम मारला होता सगळ्यांना. माझ्या वर्गात एक मुलगा गाईड आणतो ह्याचा एका शिक्षकाला संताप आला होता आणि सगळ्या वर्गाला 2-2 पट्ट्या मारल्या. तुम्ही त्यांची आठवण करून दिली. म्हणजे मग आठवतं सर, तुम्ही सामंतला मारला होता, त्याला सायन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, तू त्या वर्गात होता? म्हणून मी त्या वर्गात. तर त्याचा काय संबंध? म्हणजे तुम्हाला दप्तरमध्ये गाईड होता याचा राग का आला तो सांगा. आता मी मोठा झालो, मी हा प्रश्न विचार नाही, गाईडची काय गरज, मी होतो ना, मी शिक्षक होतो, मी वर्ग शिक्षक होतो. गाईड कशाला लागतो? मग मी कोण आहे म्हणा.
पुढे शिक्षक काय होता बघा, त्या शिक्षकाला आपण दगडाला सुद्धा शिकवू शकतो, तो व्रतस्थ शिक्षक होता. आज पेशेवर शिक्षक. फरक कळतो मित्रांनो. तुमच्या मुलाचं गणित कच्चं आहे, त्याला शिकवणी लावावी लागेल असा आजचा शिक्षक सांगतो. आणि MD कुलकर्णी सरांनी आम्ही 9वीत असताना 7 मुलांना घरी चिठ्ठी शाळेच्या वार्षिक रिझल्ट बरोबर पाठवली की या मुलांना मे महिन्याची सुट्टी नाही. यांनी मे महिन्यात सुद्धा शाळेत यायचं आणि 1.5 महिना ते आम्हाला गणित शिकवत होते. फी नाही घेतली, फी नाही घेतली. आम्ही सकाळी 9 वाजता त्यांच्या घरी जायचो, पोहे शिरा चहा काय असेल तर करून शाळेत यायचो. दुपारी 3 वाजता आम्ही घरी जायचो. त्यांचंच खाल्लं, फी नाही. हा शिक्षक आज उरला नाही. हा शिक्षक पेशेवर झाले. आणि त्यावेळेला मला आठवतं शाळेत अनुदानं नव्हती, सगळ्या शाळांना अनुदान नव्हतं. वर्गणी काय ती फी जमेल त्यातून शिक्षकांना जमेल तसा पगार मिळायचा. पण हाडाचं शिक्षक, हाडाचे शिक्षक. हा जो भाग आहे ना तो पत्रकार म्हणजे काय असतं, पत्रकार करिअर झालं की संपलं. मला आत्ता मगाशी यांनी दुपारी प्रश्न विचारला की कधीपर्यंत तुम्ही करणार. म्हटलं मी मरेपर्यंत पत्रकार राहणार. मी पत्रकार आहे स्वभावाने. माझा आता डोळा खराब झालाय, मी लिहू शकत नाही, वाचू शकत नाही. सुदैव माझं की मला हे नवीन मीडिया मिळाला. बडबडतो, बोलतो, योगायोगाने मिळाला. पण नाहीतर अवघड होतं ना. मी 19 वर्ष एका वर्तमानपत्राचा अग्रलेख लिहितो. मी त्यांना आत्ता 2021 सांगितलं जमत नाही मला, एक डोळ्याने काम करून काम करतो. पण तुम्हाला गंमत वाटेल, मी अमेरिकेत होतो 3 महिने. अमेरिकेतून सुद्धा अग्रलेख लिहितो. आणि त्यातला एक अनुभव, नाव नाही सांगत ते, पण एक अनुभव असा की मी अग्रलेख पाठवलं होतं तिथून स्कॅन करून वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी इंटरनेटवर बघतो, अरे मी कधी भलतंच छापलं. मला असला संताप आला, मी फोन केला, त्यांना शिव्या घातल्या. म्हटले मी बसलोय 16,000 किलोमीटर लांब आणि मी जे लिहिलंय त्या दिवशी मुंबईत वेस्टर्न रेल्वेमध्ये जे बॉम्बस्फोट झाले ना, तशी घटना होऊ शकते असा मी लिहिलेला अग्रलेख होता. पण भडकावून उद्या झाला आणि केस होईल म्हणून त्यांनी छापला नाही. आणि त्याच दिवशी झालं, त्याच दिवशी झालं. मी त्यांना म्हटलं मी संदर्भ दिलेत ना, समजून घ्या, समजून घ्या. तर सांगण्याचा हेतू असा की पत्रकारिता आपल्याला आजच्या मीडियाला फार रोहित पानसरेंचं प्रेम आहे. पानसरे, दाभोळकर, किती कौतुक चालतं ना. पानसरे वाचलेत का? फुले शाहू आंबेडकर म्हणायचं, आपण वाचलेत का? किती पत्रकारांनी वाचले तो? जरा काय झालं की फुले शाहू आंबेडकर. परवा मी त्या ABP माझाला 1 तास माझं घेतली. त्यानंतर त्या मुलांशी बोलताना मी त्यांना विचारलं, पण म्हटलं 1970 पूर्वी एक वर्तमानपत्र काढून दाखवा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं दिलं. नो. अचानक 1970 नंतर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर. पुढे फुले शाहू आंबेडकर हा विचार बाजूला राहिला, विचार बाजूला राहिला आणि अजेंडा राहिला. आणि मी नेहमी सांगतो, झाला म्हणजे काय, परवा ते तुमचे अमित शहा लोकसभेत बोलले आंबेडकर आंबेडकर आंबेडकर. त्यांचा हेतू काय होता तो बाजूला ठेवला की जखमांसारखं करू नका, हा विचार आहे, तो विचार ऐका, समजून घ्या. किती लोक समजून घेतात ते तुम्ही YouTube बघत असाल तर त्याच्यावर अनेक फूड ब्लॉग्स असतात. ह्याची रेसिपी त्याची रेसिपी असते ना. मग वाटीभर रवा, अर्धी वाटी साखर, 10 चमचे काय ते घी वगैरे वगैरे असतं सगळं. मग काय चमचा 2 पाकड्या लसूण सगळं असतं. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. एकच सगळ्या फूड ब्लॉग्स बघा, एक वाक्य कॉमन तुम्हाला सगळ्या फूड ब्लॉगमध्ये असतं, स्वादानुसार नमक. त्याचं प्रमाण कोणी फूड ब्लॉगला सांगत नाही. तसं हे
पब्लिक डिस्कोर्समध्ये फुले शाहू आंबेडकर हे स्वादानुसार झाले. सोयीचं असेल तेवढं, बाकीचं नाही. गोविंद पानसरे यांचं जाती अंताची लढाई म्हणून पुस्तक आहे, फार सुंदर त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ज्याचा अनुभव आपण घेतोय. ते म्हणतात की शोषितांचा विचार मांडणारे जे विचारवंत असतात त्यांना शोषक आपला विचारवंत घोषित करतात. म्हणजे तो तावाने गरिबांबद्दल बोलतो, पण व्यवहारात तोच शोषक असतो. वंचितांच्या लढाया लाभार्थी लढवायला लागले की गरीब अधिक गरीब होतो. आपल्या देशातल्या सोशलिझमची ही शोकांतिका आहे. तुम्ही बघा सगळे NGO बघा. आज देशात सगळ्यात जास्त गरिबांसाठी लढणारे कोण आहेत? NGO. हे NGO फॉरेन एड शिवाय चालतच नाही. मी कधी कधी म्हणतो नशीब ते गांधीजींच्या काळामध्ये फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर फाउंडेशन नसतं. अन्यथा स्वातंत्र्य चळवळ सुद्धा अनुदानासाठी झाली असते आणि स्वातंत्र्य मिळालंच नसतं. मी तुम्हाला नावं सांगत नाही, पण एक मोठं नाव आहे या सगळ्या याच्यामध्ये. योगायोगाने ती महिला आणि माझी पत्नी हे एकाच वेळेला मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये होती. एकत्र काय ते वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन दोघी कॉलेजला ट्रॉफी आणून द्यायच्या. त्या महिलेला बऱ्याच काळानंतर त्या भेटल्या दोघी, मुंबईहून पुण्याला जाताना एसीवर बसून. आणि तू अमुक ना कर, तू अमुक ना कर, तू काय करते, अमुक काय करते. तेव्हा त्या महिलेने माझ्या बायकोला सांगितलं, मी असा टाटा सोशल इन्स्टिट्यूटचा कोर्स केलेला आहे आणि फंडिंगसाठी फोर्ड फाउंडेशनकडे 2 प्रोजेक्ट दिले. एक तमिळनाडूचा, एक मध्य प्रदेशात. म्हणजे हिला तिथल्या किंवा इथल्या प्रॉब्लेमची चिंता नव्हती. फंडिंग येईल तिथलं आंदोलन सुरू करायचं. कळलं मित्रांनो काय प्रॉब्लेम आहे? आपण फंडिंगवर आंदोलनं करतो. मी माझ्या शाळकरी वयात किंवा कॉलेजच्या काळामध्ये ज्या चळवळी बघितल्या, आंदोलनं बघितली, या गेल्या 30 वर्षामध्ये चळवळीने आंदोलनं मारून टाकली मीडियाने. कॅमेरा सुरू झाला, कॅमेरा झाला की सगळ्यांच्या बघा, तुम्ही बघत असाल, पत्रकारात तुम्ही बघत असाल ना, आंदोलनी मीडिया ओरिएंटेड आहे. मला आठवतं 1970-60 किंवा त्या जमान्यामध्ये दिवाळी आली आहे कळायचं कसं? कॅलेंडरवरून नाही कळायचं. मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये महिला महागाई विरोधी महिला कृती समितीचं आंदोलन व्हायचं. रेशनवर 2 किलो रवा जास्त द्या, 1 किलो साखर द्या, डाळडा द्या, यासाठी महिलांची आंदोलनं व्हायची. रेशनवर रवा साखर मिळावी होतात आंदोलन. त्या महिलांना लाठ्या काठ्यांनी मारायचे. मंत्रालयातून पोलीस फरफटत घेऊन जायचे. अहिल्या रांगणेकर, जयवंतीबेन मेहता, मृणाल गोरे, मंगला पारीख कुठे गेली ती आंदोलन? आज 5 स्टार आंदोलन असतं, 5 स्टार आंदोलन. आणि तिथे मग सगळं बदलत झालं. ती मीडिया ओरिएंटेड झाली. तू लढू नकोस तुझ्यासाठी, आम्ही आहोत ना. सगळीच्या सगळी चळवळ मीडियाने गिळंकृत करून टाकली, सगळीच्या सगळी. आणि कॉर्पोरेट मीडियाने गिळंकृत केली सगळी चळवळ सगळी. आणि हे सगळं केजरीवाल मीडिया क्रिएशन. आम्ही एक दिवस ठरवतो जरांगे पाटील आपल्याला मोठा करायचा. काय झालं पुढे? वर्ष 1.5 वर्ष झालं, कुठे झालं? कारण चळवळी संपल्या. चळवळी जेन्युइन होत्या. कामगार नेते आम्ही बघितलेले, गवी चिटणीस, गुलाबराव गणाचार्य हे यायचे आमच्याकडे मराठामध्ये. तिथे बसून ते लिहून द्यायचे आणि बसने यायचे. गुलाबराव गणाचार्य सारखा आमदार हा आमच्या त्या अर्थरोड जेलच्या बाजूला केरमानी मेन्शनमध्ये राहायचे. ते त्या बाजूला
महालक्ष्मी स्टेशन किंवा या बाजूला लोअर परेलला चालत जायचे, पास रेल्वेचा पास होता, गाडी नव्हती आमदाराकडे, आणि रस्त्यात भेटायचे लोक त्यांना. आणि त्या गुलाबरावांची आणखीन एक आठवण सांगण्यासाठी, आजच्या काळात ती अतिशय महत्त्वाची आहे. त्या काळात ही मोठी माणसं समाज मानायचा. एक तुम्हाला गंमत सांगतो, त्या गुलाबराव गडाचार्यांनी त्या केरमानी मॅन्शनच्या खाली गोट्या खेळणारी, विटीदांडू खेळणारी, पत्ते खेळणारी पोरं फटके मारून RSSच्या शाखेमध्ये पाठवली. गुलाबराव गडाचार्य कम्युनिस्ट होते, कम्युनिस्ट आमदार होते. त्यांनी जी पोरं फटके मारून व्यायाम करायला जा, संघाच्या शाखेत जा, हे पाठवणारा माणूस कम्युनिस्ट होता का? तरी पोरं आज पत्ते खेळतायत, गोट्या खेळतायत, उद्या जुगार खेळतील. तर तिथे जाऊन व्यायाम करतील, चांगला खेळ शिकतील. त्यापैकी 4 मुलांनी मिळून विद्यार्थी उत्कर्ष मंडळ नावाचं संस्था स्थापन केली. आज गिरण गावामध्ये, मोठ्या त्या लालबाग परळ भागामध्ये सगळ्यात मोठी उत्तम व्याख्यानमाला, विवेकानंद व्याख्यानमाला ती मुलं चालवत, म्हणजे ती संस्था चालवते. ती आता म्हातारी झाली मुलं. पण एका कम्युनिस्टाने संघामध्ये पाठवलेल्या मुलांनी एक किती चांगली व्याख्यानमाला चालवली बघा. आज 2 पक्ष एकमेकाकडे शत्रू म्हणून बघतात. ज्याला वैचारिक लढाई म्हणणार आहात तुम्ही. इतकी मोठी माणसं गेली. मी जेव्हा पत्रकारितेबद्दल बोलतो तेव्हा माझी एक आठवण तुम्हाला सांगतो. मला वाटतं मी जास्त बोलतो. एकोणीसशे 1974ची गोष्ट आहे, बरोबर 50 वर्षापूर्वी. मुंबईमध्ये एक पोटनिवडणूक होणार होती लोकसभेची. RD भंडारे हे लोकसभेचे 71मध्ये निवडून आलेले खासदार, त्यांना इंदिराजींनी बिहारचं राज्यपाल म्हणून पाठवलं आणि पोटनिवडणूक होणार होती. त्या पोटनिवडणुकीसाठी रामराव आदिक काँग्रेसतर्फे उभे होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेची ताकद असून शिवसेनेने निवडणूक लढवली नाही आणि खूप हे घोळ झाला होता. त्यानंतर तिथे जे काय राजकारण झालं त्याकडे कोणी डोळसपणे बघितलं नाही. तिथे अर्थात कॉम्रेड डांगेंची हे रोजा देशपांडे निवडून आले. तुम्हाला माहिती आहे तो संप कितीसाठी झाला? 40 रुपये पगार वाढीसाठी संप झाला. आणि त्या संपाच्या बॅकग्राऊंडवर रोजा देशपांडे निवडून आले. 40 रुपये. आज काय काय मागणे असतात, पण तो संप जेन्युइन होता. दत्ता सामंतांनी अख्खा गिरण गाव झोपवून टाकला. पण जेव्हा त्या हे असतं, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. मी त्या गिरण गावात वाढलेला आहे. 2,60,000 कामगार होते. ठीक आहे, एखाद्याला 2-2 असेल, पण 2 लाख कुटुंब बर्बाद झाली. आज गिरणगाव संपला. कोणीतरी तेव्हा शांतपणे बघायला पाहिजे, त्याकडे कोणी बघायला तयार. त्यातून एक पिढी बर्बाद झाली. आज तो संतोष सोनवणे याच्याबद्दल पॉलिटिकल मर्डर म्हणून बोललं जातं. पण किती लोकांना आठवतं, खुद्द शरद पवारांनी जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा मी व्हिडिओ बनवला. शरद पवार विसरले का? ते पण मुख्यमंत्री होते. शरद पवार मुख्यमंत्री असताना 1974मध्ये, आपल्या 1994मध्ये 3 आमदारांच्या मर्डर झाले. प्रेमकुमार शर्मा भाजपचे, शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण, शिवसेनेचे रमेश मोरे आणि एक माजी आमदार रामदास नायक. 6 महिन्यामध्ये 4 पॉलिटिकल मर्डर झाले. तेव्हा कायदा व्यवस्था बिघडलेली नव्हती. हे सगळे संदर्भ माहिती नाहीत नव्या पिढीला माहिती नाही. आणि मला अनेक जण विचारतात, पत्रकार, पण 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सोलापूरला मी अडकलो होतो एका काही कामानिमित्त. तर काही मुलं तिथली पत्रकार संघाची आली, म्हणे आमच्यासमोर आमच्याशी वार्तालाप करायला. मी गेलो. त्यातल्या काही मुलांनी मला विचारलं, अहो तुम्ही इतके ज्येष्ठ असून प्रतिगामी लिहिता कसं? म्हटलं बाळांनो, मला पुरोगामी प्रतिगामी काही कळत नाही, तुमच्याकडून शिकतो. म्हणजे म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांग, घटना सांग, आणि तुम्ही ठरवा पुरोगामी काय प्रतिगामी काय. म्हटलं 1972च्या डिसेंबरमध्ये
मुंबईच्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये तो ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती. हमीद दलवाईंनी तिथे मोर्चा काढला. मी होतो त्याच्यामध्ये ट्रिपल तलाकच्या विरुद्ध. हुसेन दलवाई होते, भालचंद्र मुनगेकर होते. म्हटलं मी आज पण ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे, ते दोघे आहेत का? मग म्हटलं ते तेव्हा पुरोगामी होते की आज आहे? मी तेव्हा पुरोगामी होतो की आज आहे? तुम्ही ठरवा. तर ती मुलं म्हणाले आम्हाला यातलं काहीच माहीत नाही. म्हटलं एक्झॅक्टली, तुम्हाला कशातलंच काही माहीत नाही म्हणून तुम्ही बुद्धिमंत आहात. ही बुद्धिमंताची व्याख्या झाली आहे मित्रा, ही बुद्धिमंतांची व्याख्या झाली. त्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाच्या पूजेवरून काहीतरी बोर्ड लावला होता, आंदोलन, काय डाव्या युवा संघटनेचं आंदोलन होतं. मी तिथं चॅनलवर हा प्रश्न विचारला की बोल ठीक आहे, बरोबर आहे, हे काय देवधर्म वगैरे कॉलेजमध्ये वगैरे नसावे, मान्य आहे. प्रश्न असा आहे की 1955मध्ये मुंबईच्या गिरण्यांमध्ये आज सत्यनारायण करण्याचा कामगारांचा अधिकार आहे. यासाठी आंदोलन करून ती मागणी मान्य करून घेणाऱ्या युनियनचं नाव मुंबई गिरणी कामगार युनियन होतं, जी कम्युनिस्टांची युनियन होती. मग आता मला सांगा की तुम्ही आजचे बसलेली पोरं कम्युनिस्ट ही अक्कलवान आणि ते बेअक्कल होते का? तर ते शहाणे होते आणि तुम्ही बेअक्कल आहे. तुम्ही सांगा, माझे निकष नाही. इथे जी गल्लत होते ना, याचं कारण पडत मूर्ख असतं. पुस्तक बघितली, अहो बाकी सगळं सोडून द्यावं. काल परवा सुप्रीम कोर्टामध्ये पवारांचा पक्ष किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष त्याच्या केसेस झाल्या. रोजच्या रोज तुम्ही घटनातज्ञ ऐकत होता, उल्हास बापट ते सांगत होते ती प्रत्येक गोष्ट 2 दिवसांनी कोर्टात चुकीची ठरत होती. पण सगळ्या चॅनेलवर घटनातज्ञ म्हणून आणत होते. जो माणूस कोर्टामध्ये एक केस लढवायला उभा राहिला नाही वकील म्हणून, तो घटनातज्ञ असतो. किती ग्रेट आहे बघा. म्हणून त्या निमित्ताने जेव्हा सभापती कोणते आपले नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा विषय रिझनेबल टाईममध्ये संपवा, तेव्हा मला उज्ज्वल निकमांचा फोन आला. मित्र आहेत म्हणजे, भाऊ हे रिझनेबल टाईम कसा मोजायचा? कारण प्रत्येकाचा रिझनेबल टाईम वेगळा असतो, कसा ठरवतो? म्हटलं सोपं आहे, ज्या घड्याळात काटे नाही त्यात रिझनेबल टाईम मोजता. सोपं आहे. तर ते मला म्हणाल नाही नाही गंमत बरोबर आहे तुमची, पण म्हणजे तरी अंदाज काय तुमचा, लॉजिकनुसार काय? म्हटलं 77 वर्ष किंवा 76 वर्ष म्हणजे रिझनेबल. तर म्हणाल कसं काय? म्हटलं घटनेमध्ये 370 कलम हे तात्पुरतं म्हणून घातलं होतं ना, त्याला 70 वर्ष लागली. तात्पुरतं जर 70 असेल तर रिझनेबल टाईमला 5 वर्ष जास्त द्या. आपण शब्द वापरतोय मित्रांनो, पत्रकार तुम्ही सगळ्यात मी गृहीत धरतो, आपण शब्द वापरतो तेव्हा जरा गंभीरपणे शब्दाचा अर्थ आशय काय होतो ह्याच्याकडे बघायचं. कायद्याने आम्हाला स्वातंत्र्य दिलं, काय भाषा असतो? किती जणांना कायदा म्हणजे काय माहिती? व्हॉट इज लॉ? प्लेटो नावाचा ग्रीक विचारवंताचं फार सुंदर वचन आहे. तो सभ्य समाजाला कायद्याची गरजच नसते. सगळेच सभ्य आहे. तुम्हाला त्रास होईल असं मी वागणार नाही, मला त्रास होईल असं तुम्ही वागणार नाही. मग नियम आणि कायदे पाहिजेत कशा? पण जेव्हा समाजामध्ये एखादा माणूस उचापतखोर असतो त्याला शिस्त लावण्यासाठी कायदा असावा लागतो. सो दॅट इज लॉ अँड लॉ मीन्स टू बी एन्फोर्स्ड. कायदा याचा अर्थ सक्ती. आता जिथे सक्ती किंवा जबरदस्ती आहे तिथे स्वातंत्र्य आलं कुठून? कायद्यातला विरोधाभास शब्द आपण वापरतो शब्द. माझ्या एक शोभा भोले नावाची मैत्रीण आहे, माझी मैत्रीण म्हणजे माझ्या वयाची आहे. ती बॅरिस्टर झाली. पुढे ऑस्ट्रेलियामध्ये 20 वर्ष गव्हर्मेंट प्रॉसिक्युटर म्हणून काम केलं. ते आता वयाने थकली म्हणून परत भारतात आली आणि ती गेल्या गणपतीच्या वेळेला माझं व्याख्यान होतं, लॉ, ऑर्डर अँड डेमोक्रेसी, कायदा, सुव्यवस्था आणि लोकशाही. ती म्हटलं काय नाही मला समोर बसून तुझं आहे. पण ठीक आहे.
ते सगळं ऐकून ती डोकं इतकं तिचं गरगरलं होतं. म्हणे रे आयुष्यात 40 वर्ष मूर्खपणा गेला असं वाटतं. पण कायदा म्हणजे कायच माहीत नव्हतं. लॉ मीन्स टू बी एन्फोर्स. ज्यावेळेला आयन रँडसारखी विचारवंत लेखिका म्हणते जे कायदे अंमलात आणता येण्याची क्षमता आपल्याकडे नाही, व्यवस्था आपल्याकडे नाही, ते कायदे जेव्हा पास करतात तिथून कायद्याची विटंबना सुरू होते. हे समजून घेतलं पाहिजे. आता हातात लेखणी घेतली किंवा हातात तो बूम आला, कॅमेरा आला की प्रत्येक जण इतका मोठा विचारवंत होतो की त्याला. आणि हे गेल्या 10-15 वर्षात तर देशामध्ये 5-25 लाख घटनातज्ञ, 5-25 अर्थशास्त्रज्ञ तयार. आता रघुवर महाराजन सांगतो की हो UPAच्या काळातच बँका बुडवल्या गेल्या. आत्ता बोलतो कधी ट्रम्प जिंकल्यावर बायडेन पराभूत झाला. मग इतके दिवस का सत्य बोलत नाही. इथे तुमच्या गोष्टी लक्षात येते की आपल्यासमोर नॅरेटिव्ह मांडले जातात. ते नॅरेटिव्ह तुम्हाला चाळण लावून बघता आले, त्याच्यात सत्य किती, याच्यात तथ्य किती आहे, आणि मग सांगता आलं पाहिजे. मी जर पाहिलं, मी साधा पत्रकार आहे, फार मोठी अक्कल. आणि मी लक्षात घ्या, मी राज्यशास्त्राचा सुद्धा विद्यार्थी नाही. मी जे शिकलोय ते अर्धवट सोडलं, परत आर्किटेक्चरचा स्टुडंट आहे. जे राजकारण बालपणापासून समोर उलगडलं ते समजून घेत समजावण्याचा प्रयत्न करतो. पण सुप्रीम कोर्टात असो किंवा निवडणूक आयोगासमोर कुठल्या पक्षाला मान्यता मिळणार नाही आणि सुप्रीम कोर्टात विधानसभा बरखास्त झाली तरी निकाल लागणार नाही हे मी बरोबर ठरलो. मग घटनातज्ञ का चुकले? कारण बोकीश आहे, पुस्तकात लिहिले. मित्रांनो, फुले शाहू आंबेडकर किती सहजगत्या बोलतात, पण ज्या वेळेला ते हयात होते त्यांच्या हयातीमध्ये ज्या वर्गाने, बुद्धिवादी वर्गाने त्यांची निंदा नालस्ती केली, त्यांचे वारस आज फुले शाहू आंबेडकर बोलतात. बघा तुम्ही, बारकाईने बघा, बारकाईने बघा. याचं कारण असं असतं की समकालीन बुद्धिमंत ज्याच्यावर दगड धोंडे मारतात तो 50 वर्षानंतरचा महात्मा असतो. एवढं ओळखायला शिका. इथेच थांबतो. फार बोललो. नमस्कार.